तृप्ती. हाय, मी अजिंक्य. तर आजची भटकंती आहे जुन्नर तालुक्यातील सावंतदुर्गाला आणि आजपासून अजिंक्य पण ऍक्टिव्हली व्लॉगिंग करणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे चॅनलचं नाव आम्ही बदलतोय. इथून पुढे नाव असणार आहे रंगत जगाची. तसा आज निघायला थोडा उशीरच झाला. थोडा म्हणजे काय, 10 वाजले आहेत निघायला आज पुण्यावरून. पुणे ते दुर्ग चावंड हे अंतर 112 किलोमीटर आहे आणि तिथे पोहोचायला 3 ते 3.5 तास लागतात. पण हे अंतर डिपेंड आहे पुणे ते चाकणपर्यंतच्या ट्रॅफिकवर. जुन्नरची वेश ओलांडली आणि शिवनेरी दिसायला लागला. घरूनच ब्रेकफास्ट करून आल्यामुळे डायरेक्ट गडाकडे निघालो. जुन्नरपासून दुर्ग चावंड हा 16 किलोमीटर असून 40 मिनिटं लागतात पोहोचायला. दुर्ग चावंडला प्रसन्नगड असंही म्हणतात. त्याचं हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं आहे. गड दिसायला लागला आहे आता. जुलै महिना चालू आहे पण पावसाने चांगलाच ब्रेक दिलाय. जुन्नर नाणेघाट रोडवर उजवीकडे ही चावंड गावाकडे जाणारी वेश लागते. तिथून आत गेल्यावर गडाकडे जाणारा रस्ता आहे. चावंड किल्ल्याला वेगवेगळ्या साम्राज्यात वेगवेगळ्या काळात वेगवेगळी अशी नावं दिली गेली. चावंड किल्ला हा कुकडी नदीच्या उगमाजवळ असल्यामुळे त्याला कुकडनेर असे म्हटले जायचे. तसं त्याचं परंपरागत नाव म्हणजे चावंड किल्ला. त्याचे यादवकालीन नाव चामुंडगिरी. बहमणी साम्राज्यात त्याला चुंडागड म्हटलं गेलं. निजामांनी त्याला जोंड असं नाव दिलं तर महाराजांनी त्याला प्रसन्नगड असं नाव दिलं. पायथ्याला गाडी पार्क करून गड चढायला सुरुवात केली. घरूनच निघायला उशीर झाल्यामुळे अगदी ऊन डोक्यावर आलं होतं. जुलै महिना आहे पण कडक ऊन आहे आणि पावसाने जरा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला आहे. 2 वाजलेत आणि आम्ही चालू केलं आहे ट्रेक करायला चावंड किल्ला. तृप्ती, कसं वाटतंय? खूप ऊन आहे. वाटतच नाही की पावसाळ्यात ट्रेक करतोय. बघू आता कसं होतंय पुढे.
चावंड दुर्गाची उंची 3400 फूट आहे. या दुर्गावर असलेल्या अवशेषानुसार हा दुर्ग 800 वर्ष जुना असावा असे सांगितले जाते. ब्रिटिशांनी इथल्या पायऱ्यांची तोडफोड केलेली होती, पण इथे आता पायऱ्यांचं कामही केलेलं आहे आणि जिथे छोट्या पायऱ्या आहेत तिथे रेलिंगही बसवलेलं आहे. त्यामुळे गडावर चढणं तसं सोपं झालं आहे. आता पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित बांधलेल्या आहेत त्या. आता गड चढता चढता आपण या गडाचा इतिहास जाणून घेऊया. नाणेघाटाचा पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे चावंड उर्फ प्रसन्नगड. चावंड हे नाव चामुंडा देवीच्या नावाचे अपभ्रंश होऊन तयार झालेले आहे. गडावर चामुंडा देवीचे मंदिर आहे आणि गडाच्या खाली चावंड नावाचे एक छोटे टुमदार गाव आहे. निजामांनी बहमणी साम्राज्याकडून दुर्ग चावंड जिंकल्यानंतर त्याचा उपयोग राजकैद्यांसाठी केला. 1636 मध्ये निजामशाहीचा आदिलशाही आणि मुघलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला त्यानुसार चावंड किल्ला मुघलांना मिळाला. 1672 ते 1673 मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दुर्ग चावंड स्वराज्यात आणला. महाराजांनी त्याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य काबीज करत असताना त्याने चावंड किल्ला जिंकून घेतला. 1694 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला, पण काही काळातच तो गजीउद्दीन बहादूर याने काबीज केला. पेशवाईतही हा किल्ला राजकैद्यांसाठी वापरला गेला. नाना फडणवीस यांनी दुसरे बाजीराव यांना येथे काही काळ कैदेत ठेवले होते. पेशवे माधवराव यांच्या काळातही हा किल्ला कैद्यांसाठी वापरला गेला. 2 मे 1818 ब्रिटिशांनी तोफांचा मारा करून चावंड किल्ला जिंकला. ब्रिटिशांनी हा किल्ला उद्ध्वस्त केला, त्यामुळे आज इथे फारसे अवशेष शिल्लक नाहीत. म्हणजेच काय तर वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याचा उपयोग राजकैद्यांसाठी केला गेला. चावंड चढायला घेतलाय आणि 5-7 मिनिटं चढून आलोय. खडा चढाव असल्यामुळे खूप दम लागतो. दम घेण्यासाठी म्हणून एक साईडला थांबलो आणि मागे वळून बघितलं तर समोर हा असा नजारा. कसा पाय काढायचा इथनं आता सांगा. गडावर चढताना खाली चावंड गाव आणि माणिकडोह धरणाचा जलाशय दिसतो. ऊन चांगलंच लागत होतं. भरपूर दमछाकही होत होती आणि मला मायग्रेनचा त्रास असल्यामुळे चांगलं डोकं दुखायला लागलं होतं. त्यामुळे मी सारखंच बसून घेत होते.
जवळपास 70% गड चढून आलो होतो वरती आणि इथे आल्यावर आता तृप्तीला मायग्रेन अटॅकमुळे खूप डोकं दुखायला लागलं आहे. त्यामुळे आता ती परत निघाली आहे आणि गाडीत जाऊन आराम करणार आहे. आणि इथून पुढचा पॅच आता आणि पुढचा गड मी एकटा ट्रेक करणार आहे. आता चावंड किल्ल्यावरनं खालचा रस्ता नजरेस पडतोय आणि ही महाराष्ट्र शासनाची ST बस त्या रस्त्याने जाते आहे. हा रस्ता नाणे घाटाकडे जाणारा रस्ता आहे. आता इथे रेलिंग चालू झाल्या आहेत आणि रेलिंग नंतर खूपच पायऱ्या अशा छोट्या आहेत किंवा पायऱ्या त्या फोडल्या होत्या, त्यामुळे तिथे रेलिंग बसवल्यामुळे आता बऱ्यापैकी सोपं झालं आहे. आणि तिथून आता हा वरचा पॅच मी चढतो आहे. हातात स्टिक आणि कॅमेरा घेऊन एकत्र चढणं खरंच अवघड आहे इथे, त्यामुळे आता बॅगमध्ये मी कॅमेरा टाकला आहे आणि या रेलिंगमधनं वरती चढत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तिथे पायऱ्या अजिबात नाही आहे, एक पाय बसेल फक्त एवढीशी जागा आहे, त्यामुळे हा सगळ्यात अवघड पॅच या पूर्ण गडातला हाच आहे. एवढा जर व्यवस्थित ट्रेक केला तर मग पुढे काही अडचण नाही. आणि साईडला इथे दोरी पण बांधलेली आहे, त्यामुळं त्याचा पण एक आधार घेऊन आपण हळूहळू वरती चढत जाऊ शकतो. रेलिंगचा पॅच संपून पुढे आल्यावर आता नजरेत गडाचा मुख्य दरवाजा दिसायला लागला आहे आणि त्याच्या समोरच्या या पायऱ्या देखील दिसत आहे. या पायऱ्या बघून आता वाटतंय की एका दमात कदाचित गडावरती पोचता येईल आणि चालू करूयात चढायला. थोडंसं चढून वरती आलं आहे आणि खूप दमछाक झाली आहे आणि आता अजिबात वाटत नाही आहे की मी एका दमात एवढ्या सगळ्या पायऱ्या अशा चढू शकेल. आणि एक एक पायरी इथे 2, 2.25 फुटाची एक पायरी आहे.
आणि ती स्ट्रॅटेजिकली अगदी बनवलेली आहे, कारण गडाच्या वरती एकदम मुख्य दरवाजापर्यंत कोणी शत्रू सहजरित्या पोचू नये ही त्याच्या मागची नक्कीच संकल्पना असणार आहे आणि ती आजही आपल्याला अनुभवायला मिळते. दुर्ग चावंड शेवटचा टप्पा आहे. चांगलीच दमछाक झाली आहे खडा चढ असल्यामुळे. आता या शेवटच्या टप्प्याला चढायचं आहे. 2 मिनटं मन भरून श्वास घेतो आहे आणि त्यानंतर मग एका दमातच पहिला गणेश दरवाजा मिळेल तिथपर्यंत जाण्याची इच्छा आहे. आणि अशा दमछाकीतनं मग मी वरती 15-20 मिनिटाचा एक विश्रांती घेतल्यानंतर गडाच्या मुख्य दरवाजापाशी आता पोचलो आहे. मुख्य दरवाजा हा गोमुखी रचनेतला दरवाजा आहे आणि दरवाजावरती गणपतीचं एक सुंदर शिल्प देखील कोरलेलं आहे. चावंड दुर्ग हा मुख्य दरवाजा गोमुखी रचनेतनं आपण या प्रकारे या गडावर येतो आणि इथून आता गडावरचं जे पाणी आहे पाण्याचं प्रवाह हा इथून सरळ मुख्य दरवाजात वरतून येऊ नये म्हणून व्यवस्था बघा. हे इकडून एक असा चर खणला आहे आणि या चरामधनं इथून या उतारावरचं सगळं पाणी अशा प्रकारे इथून खालच्या बाजूने या पायऱ्यांमार्गे खाली मुख्य दरवाजातनं खाली जातं. मुख्य दरवाजातनं वरती आल्यावर फिरून थोडं वर यावं लागतं आणि इथे एक तोफ त्याला चाकांवर बसवलं आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे इथे ठेवली आहे. इथून वर गेलो की आपल्याला डाव्या बाजूला काही वाड्याचे अवशेष दिसतात आणि या वाड्याच्या अवशेषांपासून आपण पुढे वाट काढत जर जायला लागलो तर आपण पुष्करणीकडे जातो. नितळ पाण्याचे हे टाके गडावर चढून आलं की डाव्या बाजूला आहे.
सावंतदुर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे वाढलेलं गवत. इतकं गवत पूर्ण गडावर वाढलेलं आहे की अक्षरशः 5-6 फुटाच्या कमी गवताची उंची नसणार आणि यातनं मार्ग काढत जाणं म्हणजे एक स्वतःमध्येच एक थ्रिलिंग अनुभव असतो. आता इथे मुख्य दरवाज्यातनं वर आल्यानंतर एक डाव्या बाजूला मी चालायला लागलो आहे आणि अपेक्षा आहे की मी पुष्करणीकडे पोचेल. गडावरचं एक सुंदर जर आपल्याला ठिकाण म्हणायचं असेल तर ते पुष्करणी आहे. त्या पुष्करणीकडे मी आता चाललो आहे आणि या गवतातनं मार्ग काढत चाललो आहे. थोड्याच पुढे अंतरावर आता पुष्करणी मिळेल आणि ते आता मला थोडंसं ते दिसायला लागली आहे. उजव्या बाजूला ते पुष्करणी आहे आणि ही सुंदर पुष्करणी अशा प्रकारे या गडावरती बांधली गेलेली आहे. पाणी असल्यामुळे फार जवळ जाता येत नाही आहे, पण कदाचित पाणी नसताना आपण जी समोरची कमान दिसते त्या बाजूला जाऊ शकतो आणि तिथून आपल्याला एक अंदाजही येतो की हे किती सुंदर असणार आहे जेव्हा हे खरंच आजूबाजूचं गवत आणि या गोष्टी इथल्या एवढ्या वाढलेल्या नसतील. या पुष्करणीचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की ज्या कुठले मंदिरं आपण बघतो त्या मंदिरांमध्ये जर एखादं मोठं मंदिर असेल तर त्यासोबत पुष्करणी आपल्याला बघायला मिळते. आज सावंतदुर्गावरती पण आपल्याला पुष्करणी दिसते, तर कदाचित इथे एकेकाळी खूप मोठं मंदिर देखील असावं. तसे गडावरती देवीचं मंदिर आहे, चावंडेश्वरी नावाने ओळखतो. त्या देवीचं मंदिर इथेच वरती माथ्यावर आहे, पण त्या व्यतिरिक्तही कदाचित इथे अजून मंदिर असावं, कारण अलीकडच्या काळात असंही सापडलं आहे की खाली गावामध्ये काही विष्णू मूर्त्या सापडल्यात, त्यामुळे कदाचित तिथे एक मंदिर असण्याची पण शक्यता आहे. आता पुष्करणीपासून पुढे मी सप्तमातृका तलावाकडे जायला निघालोय. आता इथून रस्ता सापडणं पण आणि शोधणं पण खूप अवघड काम आहे आणि गडावर आत्ता तरी माझ्या आजूबाजूला कोणीच नाही आहे. जी काय थोडीफार लोकं होती ती मला मुख्य दरवाजाजवळच दिसली. त्यानंतर आता गडावर दुसरं कोणी व्यक्ती पण नाही आहे, त्यामुळे मी मॅप्सवरनं एक अंदाज घेत थोडंसं जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इथून मार्ग काढत काढत पोचण्याची इच्छा आहे सप्तमातृका तलावाजवळ. दुर्मिळ ठिकाणी किंवा कमी वर्दळीच्या ठिकाणी याल तर डोळ्याला नक्कीच दिलासा देणारं काही ना काही सुंदर दृश्य बघायला मिळेल. अशाच एका सुंदर दृश्याच्या शोधात आपण थोड्या आतल्या बाजूला आलो आहोत दुर्ग चावंडवरती आणि आपल्याला आता एक अतिशय विलक्षण सुंदर दृश्य नक्कीच बघायला मिळणार आहे. थोडीशी वाट फिरून येते आणि आता मला समोर सप्तमातृका तलाव दिसायला लागले. खूप आणि खूप म्हणजे खूप अप्रतिम असा नजारा आहे. आजूबाजूला कोणीही नाही आहे. 7 तलाव, पाणी दिसतंय आणि वर सुंदर ऊन पडलंय. आजूबाजूला सगळीकडे हिरवळ आहे. सप्तमातृका तलावाजवळ आलो आहे आणि या सुंदर जागेचं सुंदर दृश्य बघायला मिळालं. अगदीच सुंदर आहे.
आणि दमछाक जरी झाली तरी इथे पोचल्यावर हे जे दृश्य बघायला मिळतं आहे ते बघून समाधान आहे. आणि नुसतंच समाधान नाही तर इथे आता घेणार आहे सुंदर ड्रोन शॉट्स. या सप्तमातृका तलावापासून जर आपण बघितलं तर आपल्याला खाली माणिकडोहचा विस्तीर्ण जलाशय दिसतो. दुर्ग चावंडवरचं विहंगम दृश्य, हे माणिकडोह धरण. अगदी आपल्याला या धरणाची भिंत पण दिसते, हे बघा. धरणाचा थोडासा परिसर आपण ओलांडला किंवा पलीकडच्या बाजूला नजर टाकली तर हा जो सुंदर गड दिसतोय आपल्याला, हा आहे किल्ले हडसर. आणि तसंच पुढे जर आलो आपण तर आपल्याला ही खिंड दिसते. या खिंडीतनं आपण पलीकडे जाऊ शकतो आणि माळशेज घाटाचा रस्ता आपल्याला लागतो. आणि हे किल्ले निमगिरी, दुर्ग निमगिरी. हे डोळ्यात साठवून आता मी परत निघालोय, परतीच्या प्रवासाला निघालोय. आता गड उतरायचा आहे, त्यामुळे मला सगळ्यात आधी मुख्य दरवाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण मला नाही वाटत आता गडावर माझ्या व्यतिरिक्त अजून कोणी लोक आहेत. बहुतेक मुख्य दरवाजाकडे आलो आहोत आपण. अगदी बरोबर. तर इथे आलोय आणि इथून समोर मला सूर्यास्त होत आलाय साधारणतः, आणि खूप सुंदर असं ऊन त्या गवतावर पडलंय. आणि या तोफेसमोरून मला 5 मिनटं विश्रांतीची आणि विसावा घेण्याची तीव्र इच्छा झाली आहे. त्यामुळं आता मी इथे 5 मिनटं एक स्वतःसाठी आरामात बसून अनुभवणार आहे आणि मग मी गड उतरायला घेणार आहे. या पूर्ण ट्रेकमधला माझ्यासाठीचा हा 5 मिनिटाचा टाईम द बेस्ट टाईम होता. आणि
इतकं सुंदर मला इथे वाटलं आहे आणि त्या आठवणीत त्या गोष्टी मी आता मनात साठवून गड उतरायला घेतला आहे. गड उतरताना लवकरात लवकर खाली पोचणं ही माझ्यासाठी आजचं टास्क आहे आणि त्यामुळे मी पटकन लवकर उतरण्याचा प्रयत्न इथे करतोय. तर 46 झालेत. चावंडदुर्ग उतरायला घेतला आहे. बघू आता किती वेळात खाली पायथ्याशी पोचतोय. खूप मोठा स्टीप फॉल आहे. खूपच उंच पायऱ्या आहेत. अगदी एक पायरी खाली उतरायची म्हटलं तरी पण दमछाक होती आहे. चार 46ला गड उतरायला घेतला होता. बरोबर 5 वाजलेत आत्ता. 14 मिनिटात पूर्ण गड उतरला आहे. कारण मला माहिती नाही तृप्तीला आता कसं वाटतंय, त्यामुळे तिला भेटणं पहिले माझ्यासाठी आता गरजेचं आहे. माझे डोकं दुखायला लागल्यामुळे मी हा गड पूर्ण बघू शकले नाही, पण अजिंक्यने हा गड पूर्ण एक्सप्लोर केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.